केंद्र सरकारनं नव्यानं मांडलेल्या कृषी विधेयकाला देशभरातील शेतकरी संघटनांकडून विरोध होतोय। हे विधेयक मागे घेण्याची मागणी करत शुक्रवारी भारत बंद पुकारण्यात आला होता। राज्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं या बिलाची होळी करत बंदला पाठिंबा दिलाय। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ इथल्या त्यांच्या निवासस्थानी या आंदोलनात सहभाग घेत सरकारवर टीका केली आहे। यावेळी राजू शेट्टींसह इतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत या विधेयकाला विरोध केलाय। संसदेत मंजूर झालेल्या 3 शेतीविषयक धोरणांचा विविध शेतकरी संघटनांकडून निषेध करण्यात आलाय। ही विधेयकं शेतकरी विरोधी असून उद्योगपतींच्या फायद्याची असल्याचा आरोप या संघटनांकडून करण्यात आलाय। दादर सावंतवाडी एक्सप्रेस आजपासून पुन्हा रुळावर धावणार आहे, त्यामुळे कोकणात ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा मिळणार आहे। मध्य रेल्वे दादर ते सावंतवाडी रोड दरम्यान ही विशेष ट्रेन चालवणार आहे। केवळ आरक्षित तिकीट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये प्रवासाची परवानगी देण्यात येणार आहे। कोरोनाच्या संकटात दादर सावंतवाडी एक्सप्रेस बंद करण्यात आली होती, मात्र आता ती आजपासून पुन्हा रुळावर धावणार असल्यानं चाकरमान्यांना त्याचा फायदा मिळणार आहे। मराठा आरक्षण प्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खासदार संभाजीराजे छत्रपती यांना भेटण्यासाठी वेळ देत नसल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी कोल्हापूर महानगरपालिकेतील सभा तहकूब करण्यात आली आहे। पंतप्रधान मोदी मराठा आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट करत नाहीत, या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप कोल्हापूर महानगरपालिकेतील सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं केला। तमिळनाडू सरकारनं दिलेलं आरक्षण, मोदी सरकारनं सवर्णांसाठी दिलेलं आरक्षण ही दोन्ही प्रकरणं असताना मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टानं दिलेला स्थगितीचा निर्णय हा धक्कादायक आहे। सर्वसामान्य मराठा समाजासाठी आरक्षणाचा निर्णय मार्गी लागणं गरजेचं आहे। मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यात राज्य शासन कुठेही कमी पडणार नाही, असं देखील महापौरांनी म्हटलंय। मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी कोल्हापूर महापालिकेतील सर्व नगरसेवकांनी पाठिंबा दिला, म्हणून शुक्रवारी होणारी महासभा तहकूब करण्यात आली होती। हिंगोली जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसानं थैमान घातलंय। जिल्ह्यातील अनेक भागात पिकांचं मोठं नुकसान झालंय। अनेक भागात झालेल्या पूर परिस्थितीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालं असून 15 दिवस उलटून गेलेत, मात्र अजूनही पंचनामे झाले नाहीयेत। त्यामुळे हे पंचनामे होणार कधी, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार कधी, असा प्रश्न उपस्थित झालाय। औरंगाबाद जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पिकं धोक्यात आली आहेत। सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकात पाणी घुसलं असून पिकं उभं पीक सडलेलं आहे, त्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, तर शेतीला नदीचं स्वरूप आलंय। औरंगाबाद जिल्ह्यातील नद्या, तलाव दुथडी भरून वाहत आहेत। यावर्षी पडणाऱ्या अति पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत सापडलाय। अमरावती जिल्ह्यात सोयाबीन पिकांवर पेरणीपासून विविध रोगांचा प्रादुर्भाव होतोय, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। आधी बोगस बियाणे, नंतर खोडकीड, आता अतिवृष्टीमुळे सोयाबीन खराब झालाय, त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत आलाय। त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी अमरावती जिल्ह्यातील रेवसा इथं एका सोयाबीनच्या शेतात पाहणी करण्यासाठी गेल्या होत्या। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन दिलं। महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 17,794 नवे कोरोनाचे रुग्ण सापडलेत, तर दिवसभरात 416 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय। 19,592 रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 13,757 वर गेली आहे, तर सध्या राज्यात 2,72,775 सक्रिय रुग्ण आहेत। अमरावतीत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या पत्रकार परिषदेत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण शिरला, त्यामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली। अमरावती शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला जिल्हा रुग्णालयात दाखल न केल्यानं तो तिथं आला आणि त्यानंतर लोकांनी त्याला समजावलं। आरोग्यमंत्री त्याला न भेटता निघाले, त्यानंतर त्या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं। आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि गृहमंत्र्यांनी अनिल देशमुख यांनी शुक्रवारी नागपूरच्या शासकीय मेडिकल हॉस्पिटलची पाहणी केली आहे। कोरोना रुग्णांना मिळणाऱ्या सुविधांबाबत आणि त्यांच्या अडचणींबाबत चर्चा केली आहे। आरोग्यमंत्री नागपुरातील कोरोना स्थितीचा आढावा घेत होते। आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची मेडिकलच्या डीनशी चर्चा केली। एका रुग्णामागे किमान 15 एवढे झालेच पाहिजे। ती सध्या नागपूरच्या बाबतीत फक्त 5 आहे, ती वाढलीच पाहिजे। नागपूरचे शासकीय वैद्यकीय रुग्णालय जुनं रुग्णालय, तिथे 1700 बेड्स असताना फक्त 600 बेड्स कोविडसाठी दिलेत, योग्य नाही। 1700 बेडपैकी किमान 1000 बेड्स कोविड रुग्णांसाठी द्यावे, असे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिलेले आहेत।
जगभरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचं संकट पसरलंय. सुरुवातीला युरोपात आणि अमेरिकेत वेगानं रुग्ण वाढत होते. आता तिथं कोरोनाचा आलेख सपाट झाला म्हणजे बेसुमार वाढ थांबली. मात्र सध्या ब्रिटन आणि कॅनडामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी देशात कोरोनाची दुसरी लाट आली असल्याचं म्हटलं. मुंबई आणि दिल्लीतही सुरुवातीला वाढलेली कोरोनाची रुग्णांची संख्या नियंत्रणात आली आणि पुन्हा वाढू लागल्यानं ही दुसरी लाट आहे का असा प्रश्न विचारला जातोय. सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीनं येस बँकेचे सहसंस्थापक राणा कपूर यांची लंडनमधील संपत्ती जप्त केली आहे. 77 साऊथ ऑडली स्ट्रीट इथं त्यांचं अपार्टमेंट होतं. या अपार्टमेंटची किंमत 13.5 मिलियन पाऊंड म्हणजे तब्बल 127 कोटी रुपये एवढी होती. कपूर यांनी 2017 मध्ये 9.9 मिलियन पाऊंडला म्हणजे 93 कोटीला हे घर घेतलं होतं. न्यायालयीन कोठडीमध्ये असलेले राणा हे घर विकण्याच्या प्रयत्नांमध्ये होते अशी माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली आहे. कपूर यांनी लाच घेऊन अनेक कंपन्यांना कोट्यावधीची कर्ज दिली आणि नंतर ती कर्ज एनपीए म्हणून दाखवण्यात आली. त्यामुळे बँकेचं काही हजार कोटींचं नुकसान झालं. कोरोना व्हायरस रुग्णाच्या मृतदेहातूनही संसर्ग होऊ शकतो का यावर मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील एम्समधील शास्त्रज्ञांचं एक पथक संशोधन करत आहे. संसर्गाच्या भीतीमुळे रुग्णांच्या नातेवाईक अंत्यसंस्कारात सहभागी होत नसल्याची अनेक प्रकरणं समोर येत आहेत. संसर्गाच्या भीतीनं मृतांचे नातेवाईक आणि कुटुंबीय अखेरचा निरोपही योग्यरित्या देत नसल्याचं गेल्या काही दिवसातल्या बऱ्याच घटनांमधून समोर आलंय. कर्नाटकमधील बेल्लारीमध्ये तर जुलैमध्ये एक अशीच धक्कादायक घटना समोर आली. कोरोनानं मृत्यू झालेल्या 8 रुग्णांचे मृतदेह अक्षरशः एका खड्ड्यात फेकत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. याच पार्श्वभूमीवर हे संशोधन महत्त्वाचं असणार आहे. व्होडाफोननं आंतरराष्ट्रीय लवादापुढे भारताविरोधात मांडलेल्या एका प्रकरणाचा निकाल देशाविरोधात लागलेला आहे. भारत सरकारनं व्होडाफोनकडे $2 अब्ज एवढा कर पूर्वलक्षी फरकासह देण्याची मागणी केली. ती अमान्य करत ही मोबाईल कंपनी आंतरराष्ट्रीय लवादापुढे गेली होती आणि या प्रकरणाबद्दल थेट व्होडाफोन ग्रुपनंही भारत सरकारविरोधातली केस जिंकली. भारत सरकारनं व्होडाफोनवर लादलेलं करदायित्व हे या 2 देशांमध्ये व्यापारासंदर्भात आणि गुंतवणुकीसंदर्भात झालेल्या करारांचा भंग करणार आहे असं आंतरराष्ट्रीय लवादानं नोंदवलंय. तर भारत आणि नेदरलँडमध्ये झालेल्या गुंतवणूक आणि व्यापार करारांचा भंग करणारी ही पूर्वलक्षी कराची मागणी असल्याचा निकाल या लवादानं दिला. कॅगनं केंद्र सरकारवर मोठा आरोप केलाय. 2017 ते 18 आणि 18 ते 19 या वर्षात केंद्र सरकारनं तब्बल 47,272 कोटींचा जीएसटी भरपाई निधी कॉन्सॉलिडेटेड फंडात वळता करून अन्यत्र वापरल्याचा ठपका कॅग अहवालात ठेवलाय. बुधवारी संसदेत सादर झालेल्या कॅगच्या अहवालात म्हटलंय की भरपाई निधी बेकायदेशीररित्या सीएफआयमध्ये वळवल्यामुळे महसूल संकलनाचे आकडे वाढलेले दिसले. तसंच वित्तीय तुटीचे आकडे कमी झालेले दिसले. तर राज्यांना भरपाई देण्यास निधी नसल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं. निधी उपलब्ध होईपर्यंत राज्यांनी कर्ज घेऊन खर्च भागवावा असा पर्याय केंद्र सरकारनं दिला. तर सीएफआय फंडातून भरपाई द्यावी अशी मागणी राज्यांनी त्यावेळी केली होती. त्यावर वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं होतं की कायद्यानुसार सीएफआय फंडातून राज्यांना भरपाई देता येत नसल्याचं मत अटॉर्नी जनरल यांनी दिलं. आता भरपाई फंडातील निधी सीएफआय फंडात हस्तांतरित करून अन्यत्र खर्च केल्याचा ठपका कॅगनं ठेवल्यानं सरकारची मात्र कोंडी झाली. प्रख्यात तेलुगू, तमिळ, हिंदी गायक SP बालसुब्रमण्यम यांचं निधन झालंय. गेल्या काही आठवड्यापासून त्यांना चेन्नईच्या MGM रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांना आधी श्वासोच्छ्वास करायला त्रास होऊ लागला होता. त्यानंतर त्यांची कोविड चाचणी घेतल्यानंतर ही पॉझिटिव्ह आली. कालांतरानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. भारत आणि चीन दरम्यान सुरू असलेल्या तणावादरम्यान भारतीय हवाई दलानं सीमेवर लक्ष ठेवलंय. भारतीय वायुसेना केवळ चीनच नाही तर पाकिस्तानवरही लक्ष ठेवून आहे. भारतीय वायुसेनेनं काश्मीर इथं Su-30 MKI लढाऊ विमान तैनात केलंय. अशावेळी चीन आणि पाकिस्तान दोघेही भारताच्या विरोधात एकत्र येऊ शकतात असा संशय व्यक्त केला जातो. भारतीय वायुसेना दोन्ही आघाड्यांवर एकाच वेळी आक्रमण करण्यास तयार आहे. फॉरवर्ड एअरबेस येथून पाकिस्तान जवळपास 50 किमी आणि दौलत बेग ओल्डी साधारण 50 किमी. बिहार विधानसभेच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणारी ही पहिलीच मोठी निवडणूक आहे. त्यासाठी निवडणूक आयोगानं पुरती खबरदारी घेतली आहे. या निवडणुकीच्या प्रक्रियेत कोरोनामुळे कुठलाही अडथळा येऊ नये यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. बिहारमध्ये मतदानासाठी तब्बल 7 कोटींहून अधिक हँडग्लोव्हची व्यवस्था करण्यात आली आहे. तर सोबतच तब्बल 7 लाख युनिट सॅनिटायझर, 46 लाख मास्क, 6 लाख PPE किट आणि 7.5 लाख फेस शील्डची व्यवस्था असेल. याशिवाय मतदान आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी 23 लाख ग्लोव्ज देखील देण्यात येणार आहे. देशातल्या पहिल्या रिजनल रॅपिड रेल सिस्टमचा फर्स्ट लुक समोर आलाय. ही हाय स्पीड ट्रेन दिल्ली ते मेरठ दरम्यान धावणार आहे.
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दिल्ली एनसीआरच्या लाखो प्रवाशांना फायदा होणार आहे। या ट्रेनच्या माध्यमातून दिल्ली ते मेरठ हा प्रवास 1 तासापेक्षा कमी वेळात पूर्ण होऊ शकेल। या प्रकल्पावर 30,200 कोटींचा खर्च करण्यात आलाय। तर केंद्र सरकार, दिल्ली सरकार आणि यूपी सरकारच्या 30 संस्था प्रकल्पावर काम करत आहेत। ही वेगवान ट्रेन ताशी 180 किमी वेगाने धावण्यासाठी डिझाईन केली गेली आहे। या मार्गावर ट्रेनचा वेग ताशी 100 किमी असेल। हा वेग मेट्रोच्या वेगाच्या 3 पट आहे। बिहार विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला। विधानसभेच्या 243 जागांसाठी बिहारमध्ये 3 टप्प्यात निवडणुका होणार आहे। पहिल्या टप्प्यात 28 ऑक्टोबरला, दुसऱ्या टप्प्यात 3 नोव्हेंबरला तर तिसऱ्या टप्प्यात 7 नोव्हेंबरला मतदान होईल। तर 10 नोव्हेंबर रोजी या मतदानाचा निकाल घोषित होणार आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक होत असल्यानं सुरक्षेच्या दृष्टीनेही सर्व काळजी घेण्यात आली। 7 लाख सॅनिटायझर, 6 लाख पीपीई किट, 6.5 लाख फेस शिल्ड, 23 लाख हँड ग्लोव्ज आणि 47 लाख मास्कची व्यवस्था करण्यात आली। जम्मू काश्मीर पोलिसांनी हायटेक कमांड तंत्रज्ञानाची अत्याधुनिक व्हेकल तैनात केली आहे। अत्याधुनिक सुविधांसह या व्हेकलची बरीच वैशिष्ट्ये आहेत, जी कोणत्याही नैसर्गिक आपत्तीत किंवा अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत तैनात केली जाऊ शकतात। यात 360 डिग्री कॅमेरा, वैद्यकीय किट, 10 सीसीटीव्ही, पीटीझेड आणि 360 डिग्री कॅमेरा बसवण्यात आला आहे। खूप वेळ एका जागी हे व्हेकल ठेवल्यास त्याचे वातानुकूलित तंबू घरात रूपांतरही होऊ शकते। तसंच केल्यानं अधिकाऱ्यांनी अधिक काळ त्यामध्ये राहू शकतात। त्यात 3 स्तरीय वीज पुरवठा यंत्रणा आहे, ज्यामुळे वीज पुरवठा एका आठवड्यासाठी वापरू शकतो। याशिवाय हे एसी बाहेरील विजेला सुद्धा जोडता येतात। कमांड व्हेकलमध्ये ट्रॉली हाऊस, टॉयलेट, वॉशरूम, पॉवर हाऊस आणि स्टोरेज यांसारख्या इतर अत्यावश्यक वैशिष्ट्यांचा समावेश आहे। संसदेत मंजूर झालेल्या वादग्रस्त बिलाविरोधात बेंगळुरूमधील शेकडो शेतकरी, मजूर आणि दलित संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करून निषेध नोंदवला। कर्नाटक सरकारनं प्रस्तावित केलेल्या भूमी कायद्याविरोधातही निदर्शनं करण्यात आली। सुधारणांच्या नावाखाली सरकारला कमी भाव बंद करायचा आहे का, असा आरोप करत व्यापाऱ्यांनी या नवीन विधेयकाचा जोरदार विरोध केला। आंदोलकांच्या मनात भीती आहे, ही बिल कृषी क्षेत्रात कॉर्पोरेटचंच वर्चस्व आणणार आहे। कृषी विधेयकाच्या विरोधात अमरोहमधील शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध करण्यासाठी रास्ता रोको आंदोलन केले। 300 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन दिल्ली लखनौ महामार्गावर आंदोलन केले। 5 तास हे आंदोलन सुरू होतं, त्यानंतर पोलिसांनी जमाव हटवला। मदुराई जिल्ह्यातील तिरुपरकुंड्रम मुरुगन मंदिरातील सरावडा पोयागाई तलावामध्ये सकाळी मोठ्या संख्येनं मासे मृतावस्थेत आढळले। स्थानिक रहिवाशांना हे मृत मासे पाहून धक्का बसलाय। तलावामध्ये ऑक्सिजन आणि प्लास्टिकच्या अभावामुळे मासे मेले असावेत असं प्राथमिक माहिती आहे, परंतु अचानक एवढे मासे कसे मेले हे संशयास्पद आहे। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी यांच्या बंजारा हिल्सच्या लोटस तलावातील निवासस्थानाजवळ तणावाचं वातावरण निर्माण झालं। आंध्र प्रदेशमधील मंदिराच्या संरक्षणाच्या मागणीसाठी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। आंध्र प्रदेशातील हिंदू मंदिराच्या संरक्षणाच्या मागणीसाठी बजरंग दलानं मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला। तर मुख्यमंत्र्यांनी मंदिराला भेट देताना टीटीडीच्या मागणीवर स्वाक्षरी करावी अशी मागणी त्यांनी केली। देशात इलेक्ट्रिक गाड्यांना प्रोत्साहन मिळावं या उद्देशानं केंद्र सरकारनं विविध राज्यांसाठी 670 बसेस मंजूर केल्या। फेम इंडियाच्या दुसऱ्या टप्प्यात मोदी सरकारनं महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि चंदीगडसाठी 670 नवीन इलेक्ट्रिक बसेस मंजूर केल्या। मध्य प्रदेश, तमिळनाडू, केरळ, गुजरात आणि पोर्ट ब्लेअरमध्ये 241 चार्जिंग स्टेशनला देखील मंजुरी दिली आहे। केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली आहे। वडेकर फेम इंडियाच्या दुसऱ्या प्रसिद्धीबद्दल म्हणाले की मी गेल्या वर्षापासून इलेक्ट्रिक कार वापरतोय। इलेक्ट्रिक कारचा मला चांगला अनुभव आलेला आहे। इलेक्ट्रिक कार 1 युनिटवर 10 किलोमीटरपर्यंत धावते। आता बरीच इलेक्ट्रिक वाहनं येऊ लागली आहेत, जी स्वस्त आणि चांगली आहेत। रकुलप्रीत सिंगची एनसीबी चौकशी संपली। ड्रग्ज प्रकरणी रकुलची 4 तास कसून चौकशी करण्यात आली। तर गरज पडल्यास रकुलला एनसीबी पुन्हा बोलवणार असल्याचं सांगण्यात आलंय। दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाशची एनसीबीकडून चौकशी सुरू आहे। धर्मा प्रोडक्शनच्या क्षितिज प्रसादला एनसीबीनं ताब्यात घेतलंय। मुंबईच्या एनसीबी कार्यालयात त्याची चौकशी होणार आहे। क्षितिजच्या चौकशीत कोणती माहिती समोर येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं। कंगनाच्या मालमत्तेच्या कारवाई विरोधात 28 सप्टेंबरला पुढील सुनावणी होणार आहे। कंगना विरुद्धची कारवाई बेकायदेशीर आहे असा युक्तिवाद कंगनाच्या वकिलाकडून करण्यात आला। मालमत्तेवरील महापालिकेनं कारवाई केली आणि नंतर सदर मालमत्तेची पाहणी केली तर 2017 साली कंगनानं सदर मालमत्ता विकत घेतली। 2018 साली सदर मालमत्ता दुरुस्तीची करायची परवानगी महापालिकेकडे मागितली, तर 2019 साली महापालिकेनं परवानगी दिली।
तर 2020 मधील कंगनानं केलेल्या प्रशासनावरच्या टीकेमुळे महापालिकेने ही कारवाई केली अशी बाजू कंगनाच्या वकिलाकडून मांडण्यात आली आहे. कंगनाच्या जीवाला धोका आहे, तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली, त्यामुळे स्पेशल प्रोटेक्शन कंगनाला द्यावं अशी मागणीही कंगनाच्या वकिलाकडून करण्यात आली. बॉलिवूड ड्रग्स प्रकरणी रकुल सिंग आणि दीपिकाची मॅनेजर करिश्माची चौकशी पार पडली. दीपिका आणि साराची आमने सामने चौकशी करण्यात येणार आहे. तसंच करण जोहरचं धर्मा प्रोडक्शनही एनसीबीच्या रडारवर आहे. तर धर्मा प्रोडक्शनचा कार्यकारी निर्माता क्षितिज रविप्रसादची झाडाझडती करण्यात आली. क्षितिज रविप्रसादच्या घरी अंमली पदार्थही एनसीबीला सापडलेत. तर चौकशी क्षितिजनं आणखी काही बडी नावं उघड केल्याची माहिती समोर येते. तर धर्मा प्रोडक्शनच्या आणखी एक कर्मचारी अनुभव चोप्राचीही चौकशी करण्यात आली. सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासावर सुशांतच्या कुटुंबाचे वकील विकास सिंग यांनी आक्षेप घेतलाय. प्रकरणाचा तपास कोणत्या दिशेने चाललाय याची कोणतीही कल्पना आम्हाला नाही. सीबीआयने आतापर्यंत एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही. सीबीआयच्या तपासाचा वेग मला समाधानकारक वाटत नाही असं विकास सिंग यांनी म्हटलं. गेल्या 2-3 वर्षात चीनच्या शिनजियांग प्रांतामध्ये मुस्लिमांवर अन्याय होत असल्याचं समोर आलंय. या भागात बहुसंख्याकांकडून मुस्लिमांच्या मानवी हक्काची पायमल्ली सुरू आहे. शिनजियांग प्रांतात आतापर्यंत हजारो मशिदी पाडण्यात आल्यात. ऑस्ट्रेलियन थिंक टँकच्या एका रिपोर्टमधून ही माहिती समोर आली. या भागातल्या बहुतांश मुस्लिम भाषिकांना तुरुंगात डांबण्यात आलंय आणि धार्मिक विधी बंद करावेत यासाठी दबाव टाकला जातो. चीनी प्रशासनानं मशिदी पाडल्या असल्या तरी शिनजियांगमधील अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांना मात्र हात लावलेला नाही. मुस्लिम समाजाचं वास्तव असलेल्या एका गावात मशीद पाळून तिथं चक्क सार्वजनिक शौचालय उभारण्यात आलंय. ताज्या बातम्यांसाठी लोकशाही न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.